ओके, आवाज येतोय. तर सर्वांना गुड मॉर्निंग. बघा, सकाळचे 8 वाजले आहेत आणि 8 वाजताचा डोस तुमच्यासाठी आलेला आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे की रविवार असो, सोमवार असो, मंगळवार असो, एके दिवशी तुमचे करंटचे लेक्चर बंद राहणार नाहीयेत. बघा, आज आहे 9 तारीख आणि 9 फेब्रुवारी, आज आहे रविवार आणि सकाळी 8 वाजले आहेत. तुमचं चालू घडामोडीचे जेवढे काही जबरदस्त प्रश्न बनतील तेवढे आपण घेऊन आलेलो आहे. ओके, 28वा आजचं लेक्चर आहे. ठीक आहे, याचं ई बुक उद्या तुम्हाला अपलोड होईल. आलं लक्षात? उद्याला अपलोड होईल. ई बुक मी तुम्हाला शेवटी दाखवतो कसं आहे काय नाही ते. आलं लक्षात? हा, त्याआधी मी डिसेंबरचं जे काही आहे ते अपलोड केलेलं आहे आणि कोर्स ऍपच्या थ्रूनी घ्या. सर, मी तुम्हाला पैसे पाठवतो, मला पेमेंट, मला तुम्ही हे करा. आपली एक प्रोफेशनल आहे. आलं लक्षात? प्रोफेशनल अकॅडमी आहे. ठीक आहे, इथे एक काम आहे, एक सिस्टम आहे, एक सायकलिंग आहे. बरोबर आहे? त्या सायकलिंगनुसारच आपल्या सर्व गोष्टी होतात. ऍपच्या थ्रूनी तुम्हाला पेमेंट करायचं आहे, तिथं जाऊन तुम्ही पेमेंट करा. तुमच्याकडे प्रूफ राहील की मी ह्या अकॅडमीला एवढे पैसे भरलेले. मी फोन पे पाठवला, गुगल पे, तू पैसे पाठवणार, मी कोण आहे काय नाही, काहीच नाही. बरोबर आहे? ऍप डाउनलोड करा, त्यावर सर्व अवेलेबल आहे. आलं लक्षात? त्यामुळे मी तुला पैसे देतो, तुम्हाला पर्सनलच पाठवू, पीडीएफच पाठवू, तेवढं काही नाही, टाइम नाही मला. हो, हा, ऍप डाउनलोड करायचं आणि तिथं घ्यायचं. एवढं काही करत राहू नका. चालेल. बघा, लेवल 1 आहे. लेवल 1 पोलीस भरती करत असाल, हा सर्वात महत्वाचं, कालच पोलीस भरतीची मेरिट लागलेली आहे आणि त्या मेरिटमध्ये खूप विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आणि काही विद्यार्थी हे राहिलेले आहेत 1-2 मार्कांनी, काही वेटिंगवर राहिले असतील. आता काहींचं वय संपून गेले आणि काहींचं आहेत. बरोबर आहे? पण आपण 1 वर्ष जेवढी काही मेहनत केली त्या मेहनतीनंतर आता कोणीही येऊन तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही काय ते ताण घेऊ नका, परत तयारी करा, परत भरती व्हा, आताच भरती निघते. ठीक आहे, हे बोलणं सोपं आहे, पण ज्याच्या वाटेला तो संघर्ष आलेला आहे, ज्याने तो अनुभवलेला आहे, त्याला माहिती काय वाटतं. बरोबर आहे? पण तरीही आता जे झालं ते आपण बदलू शकत नाही. विधात्याने जे ठरवलं ते केलेलं आहे, ते आता परत बदलता येणार नाही. त्यामुळे थोडं तुम्ही डिप्रेशन मध्ये असाल, ठीक आहे, फक्त चुकीचा निर्णय काही घेऊ नका. थोडे दिवस स्वतःला द्या. काय चुका झाल्या त्याचा विचार करा, त्या चुका कुठं सुधारता येतील याचा विचार करा आणि पुन्हा तयारीला लागा. काही दिवसांमध्ये तुमचंही स्वप्न पूर्ण होईल. आलं लक्षात? हा, ते म्हणतात ना की बांबूचं रोप लवकर तयार होत नाही, तर मग तुम्हीही असू शकतात. बरोबर आहे? बांबूचं रोप तयार व्हायला थोडासा वेळ लागेल, ताण घेऊ नका. आलं लक्षात? पण अपयश ही यशाची पहिली पायरी असते, हे लक्षात ठेवा आणि पुन्हा तयारीला लागा. आपल्या पोलीस भरतीसाठी स्पेशल टेस्ट आलेले आहेत. 100 रुपयामध्ये 100 पेपर आणि 100 दिवस व्हॅलिडिटी सह ठेवलेली आहेत. टोटल मी 300 पेपर सेट आणणार आहे. किती? 300 पेपर सेट. त्यामध्ये 100 पेपर सेट अपलोड झालेले आहेत. अजून लेवल 1, लेवल 2 येणार आहे. आता हे टेस्ट सिरीज कुठे भेटणार आहे? ऍप डाउनलोड केल्यावर पहिले आधी इथं रजिस्टर करा. रजिस्टर केल्यावर तुम्हाला असं पेज ओपन होईल. ह्या पेज मध्ये इथं टेस्ट सिरीज वर क्लिक करा. इथं क्लिक केल्यावर तुम्हाला असं एक पेज ओपन होईल. या पेजवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पेजवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक हे पेज ओपन होईल आणि इथं पे ऑनलाईन असेल. इथं क्लिक केल्यावर तुम्हाला हे 4 ऑप्शन ओपन होतील. युपीआय वर क्लिक करा. तुमचा फोन पे, गुगल पे, युपीआय आयडी टाका आणि तुम्ही पेमेंट करू शकताय. आणि आज आहे रविवार. प्रत्येक रविवारी मी सांगितले आहे की 2025 मध्ये जेवढे रविवार असतील, 365 दिवसामध्ये जेवढे काही रविवार येतील, तेवढे पेपर सेट मी तुम्हाला फ्री देणार आहे रविवारी पोलीस भरतीसाठी. मग जो काही रविवार असतो, ह्या रविवारी जो कोणी पेपर सोडवेल, पेपरचा टायमिंग आहे 12 ते 1:30. या 1:30 नंतर हा पेपर सोडवता येणार नाही. पेपर सोडवता येणार नाही. याआधी 19 तारखेला पेपर झाला, 26 जानेवारीला पेपर झाला, 2 फेब्रुवारीला झाला आणि आता येणाऱ्या 9 फेब्रुवारीला टेस्ट नंबर 4 आहे. 4था पेपर सेट होणार आहे. आणि यामध्ये भरपूर विद्यार्थी मला सांगतात, सर तुम्ही डिस्काउंट द्या, आम्हाला सूट द्या, आम्हाला तुमचा कोर्स पाहिजे. बरोबर आहे? सूट द्या, आम्हाला तुमचा कोर्स पाहिजे. आणि माझ्या कोर्समध्ये सूट फीट असं काही नसते. पण मी जो खरंच सिरियसली तयारी करत असेल तोच पेपर सोडवणार. अदर कोणी पेपर सोडवणार नाही. आणि ज्याचा थोडाफार अभ्यास असेल तोच मार्क घेणार. मग याच्यामध्ये ऑल महाराष्ट्र रँकिंग तुमची किती आली हे समजेल. मग रँक 1, रँक 2, रँक 3, रँक 4 आणि रँक 5 ह्या पाच विद्यार्थ्यांना जर माझा कोर्स पाहिजे असेल तर त्यांना 50% डिस्काउंट भेटेल. किती? 50% डिस्काउंट भेटेल. आजपर्यंत मी कुणालाही दिलं नाही. तुम्ही तुमच्या मित्रांनी जर कोर्स केला असेल सांगू शकता. आणि माझी कधीही ऑफर येत नाही. 26 जानेवारी असं 15 ऑगस्ट, दिवाळी, दसरा सगळंच राहता. आलं लक्षात? हा, कंटेंट आहे, क्वालिटी आहे, त्याला आपला तोड नाही. आलं लक्षात? तर जे विद्यार्थी सिरियसली अभ्यास करत असेल त्यांच्यासाठी आहे. चला, आजच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया की अलीकडे प्रसिद्ध झालेल्या
अहवालानुसार भारत स्तनाच्या कर्करोगांचे सर्वाधिक रुग्ण कोठे नोंदवले गेले आहेत? आलं लक्षात? चेन्नई, हैदराबाद, बंगळूर यापैकी नाही. आताच आपण बघितला कर्करोग कधी साजरा केला जातो, तर 4 फेब्रुवारीला केला आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे. तर सर्वात जास्त कर्करोगाचे रुग्ण हे कोणत्या राज्यामध्ये आढळलेले आहेत? तर त्याचं नाव आहे हैदराबाद. कुठं आढळलेले आहेत? हैदराबादमध्ये सर्वात जास्त कर्करोगाचे काय तुम्हाला रुग्ण आढळलेले आहेत. आलं लक्षात? चल पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा काय आहे. प्रश्न क्रमांक 2 काय म्हणतो की अलीकडे रशियाने कोणत्या देशाच्या ओरेशनिक क्षेपणास्त्र प्रणालीची तैनात करण्याचा निर्णय घेतलेला आहे? ओरेशनिक क्षेपणास्त्र प्रणाली, बरोबर आहे. हे प्रणालीचं नाव आहे. ओरेशनिक क्षेपणास्त्र प्रणाली तैनात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अलीकडे रशियाने कोणत्या देशासोबत? क्युबा, युक्रेन, बेलारुस ह्या अशा कोणत्या देशासोबत त्यांनी निर्णय घेतलेला आहे? तर त्या देशाचं नाव आहे बेलारुस. काय आहे? बेलारुस हे त्या देशाचं नाव आहे बेलारुस. ओके. मग हा देश आहे, हा देश जगाच्या नकाशामध्ये कसा दिसतो? आलं लक्षात? बघा इथं आहे नकाशा आणि या ठिकाणी तो बेलारुस देश बसलेला आहे. मग बेलारुसची राजधानी जर आपल्याला विचारली तर मिन्स्क. चलन आहे बेलारुसी रुबल आणि राष्ट्रपती आहेत अलेक्झांडर लुकाशेंको. जे इथं तुम्हाला दिसत आहेत हे कोण आहे? तिथले राष्ट्रपती आहेत. आलं लक्षात? हे आहे बघा, तुम्हाला दिसत असेल की कसा आहे त्यांचा मॅप, कसा आहे झेंडा, कसा आहे. आलं लक्षात? आणि आता हाला की तिथले राष्ट्रपती कोण आहेत, चलन काय आहे आणि तुम्हाला दिसत असेल की त्यांची राजधानी काय आहे. ओके. हे आहे कोणता देश? बेलारुस देश आहे. मग बेलारुस देश, तर बेलारुस देशामध्ये काय महत्वाचे मुद्दे ते आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. पण आता याच्यावर एवढं काही महत्वाचं घडलेलं नाही. सध्या चर्चेमध्ये आहे आपले तात्या भाऊ, बरोबर आहे. तर आलेलं आहे बघा, अलीकडेच कोणत्या देशाने महिला खेळाडूंमध्ये ट्रान्सजेंडर खेळाडूंना बंदी घालण्यात आलेली आहे? कोणते? ट्रान्सजेंडर म्हणजे नपुसकलिंगी, बरोबर आहे, आपण त्यांना म्हणतो, बरोबर. अशा लोकांना महिला खेळांमध्ये ट्रान्सजेंडर खेळाडूंना बंदी घालण्यात आली. चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया. तर असे निर्णय सध्या तात्या भाऊच घेतात. तर कोण आहे? अमेरिका देश आहे. बघा ट्रम्प यांच्या पुरुषांना महिलांच्या खेळापासून दूर ठेवणे या कार्यकारी आदेशानुसार टायटल 11 अंतर्गत ट्रान्सजेंडर महिलांना महिलांच्या खेळांमध्ये भाग घेण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. कुठं? अमेरिकेने, बरोबर आहे. अमेरिकेने एवढे खतरनाक निर्णय घेतलेले आहेत दादा. आलं लक्षात? WHO मध्ये पॅरिस याच्यामधून बाहेर झाले, बरोबर आहे. त्यानंतर अजून एक लय महत्वाचा, कालच तुम्हाला सांगितले की तात्या भाऊनी काय केलं. तात्या भाऊनी एवढा बेकार निर्णय घेतला. 104 भारतीय आहेत आपले, काय 104 भारतीय यांना हातकड्या घातल्यात, पायात बेड्या घातल्यात आणि त्यांना विमानात बसून आपल्या देशात पाठवून दिले. जाय तुझ्या तू देशामध्ये. म्हणजे एवढी बेकार आहे, खतरनाक काम केलंय. लक्षात? 104 भारतीय ना, चल निघी तू, हाकलून दिलेत. आता चांगले पाठवले ठीक आहे, हातामध्ये बेड्या घातल्यात, पायामध्ये बेड्या घातल्यात, साखळी दंड घालून परत पाठवलेले आहेत आपल्या देशामध्ये. लक्षात? तर हे तात्या भाऊ काय करेल काही सांगू शकत नाही. आता काय केलं ते, ट्रान्सजेंडर असतील त्यांना महिलांमध्ये खेळण्यास बंदी घातलेली आहे. खतरनाक, बरोबर आहे. मग आता हे आहेत तात्या भाऊ, बरोबर आहे. तात्या भाऊचा विषयच गंभीर आहे. कितवे आहेत? 47वे राष्ट्रपती आहेत. 47वे काय आहेत? राष्ट्रपती. हा अमेरिकेचा मॅप आहे, इथं तुम्हाला दिसत असेल. मग अमेरिकेवर महत्वाचे मुद्दे काय? अमेरिकेने क्युबातील ग्वांतानामो बे येथील स्थलांतरितांसाठी एक बंदी केंद्र उभारणार आहे. गुगल मॅप्सने अमेरिकेतील मेक्सिकोच्या आखात्याचे नाव बदललेले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर 25% कर लादलेले आणि चीनने यांच्यावर 10% लादलेला आहे, बरोबर आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केंद्रीय बँकेच्या डिजिटल चलनावर बंदी घालण्याचा कार्यकारी आदेश काय केलेला आहे? जारी केलेला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी क्रिप्टो करन्सी वर्किंग ग्रुपच्या निर्मितीला मान्यता दिली आहे. शॉन करन यांच्या अमेरिकेच्या गुप्त सेवांच्या संचालकपदी काय केलेली आहे? नियुक्ती केलेली आहे. अमेरिकेत क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची काय झालेली आहे? बैठक झालेली आहे. आणि मार्को रुबियो यांची अमेरिकेतील पुढील परराष्ट्र मंत्री म्हणून काय करण्यात आलेली आहे? नियुक्ती करण्यात आलेली आहे. तात्या भाऊनी विषय गंभीर केलेला आहे. चल पुढे बघा. पुढचा आहे की प्रश्न क्रमांक 4 अलीकडे 8व्या जागतिक बंगाल व्यवसाय शिखर परिषदेचे उद्घाटन कोणी केलेले आहे? काय? अलीकडे 8व्या जागतिक बंगाल
व्यवसाय शिखर परिषदेचे उद्घाटन कोणी केलेलं आहे? तर इथं तुम्हाला दिसत असेल आणि ह्या आहेत आपल्या ममता बॅनर्जी, त्यांनी केलेलं आहे. जे इथं तुम्हाला नाव दिसतंय ममता बॅनर्जी. आलं लक्षात? कुठं आले हे? बंगालमध्ये आलेलं आहे. बरोबर आहे, बंगालमध्ये. मग 8व्या जागतिक बंगाल व्यवसाय शिखर परिषदेचे उद्घाटन कोणी केलेलं आहे? तर ममता बॅनर्जी यांनी केलेलं आहे. पुढचा एक महत्वाचा IMP प्रश्न आहे आणि याच्यावर 100% प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मिसेस वर्ल्ड 2025 हा किताब जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला म्हणजे काळी महिला होती. बरोबर आहे, कृष्णवर्णीय महिला, काली महिला होती. तिने हा किताब जिंकलेला आहे आणि ती पहिली महिला ठरलेली आहे. काय? मिसेस वर्ल्ड 2025 हा किताब जिंकणारी. आलं लक्षात? तिचं नाव काय आहे? तिचं नाव सांगा. तिचं नाव आहे बघा तत्सेगो गेलाई. बरोबर आहे, तत्सेगो गेलाई असं त्यांचं नाव आहे आणि ती कृष्णवर्णीय आहे, जी इथं तुम्हाला दिसत असेल. बस पाहावं आणि पाहतच राहावं. आलं लक्षात? एवढी लावणी खनित तरुणी आहेत. बरोबर आहे, दिसावं बघा. काय आहे? तत्सेगो गेलाई यांनी मिसेस वर्ल्ड 2025 हा किताब जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला म्हणून इतिहास रचला. हा जागतिक स्तरावरील कृष्णवर्णीय महिलांसाठी मोठा विजय ठरलेला आहे. मोठा विजय ठरलेला आहे. आलं लक्षात? कृष्णवर्णीय महिला आहे. वाटते का काळी आहे म्हणून? हा, काय दिसते, काय मॉडेल आहे. हा, विषयच गंभीर. चला बरं, जाऊ दे. बाकी सुपीक डोक्यात नापीक विचार आणू नको. बघ इकडं आता. आता महत्वाचे बघा, केटलीन सॅन्ड्रो नीलने मिस इंडिया US 2024 चा किताब जिंकलेला आहे. त्यानंतर बघ महत्वाचा, शिवांगी देसाईने मिस चार्म इंडिया 2024 चा किताब जिंकलेला आहे. व्हरकोट्रिया कजारियर थेईलविग 2024 चा मिस युनिव्हर्स बनलेली आहे. त्यानंतर रिया सिंगने मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा किताब जिंकलेला आहे. ध्रुवी पटेलने मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 चा किताब जिंकलेला आहे. अलेक्झांड्रा मारिसा रॉड्रिग्जने मिस युनिव्हर्स क्यूबने आयर्सचा किताब जिंकलेला आहे. मॉडसन, कॅमेऱ्याचा काय प्रॉब्लेम आहे की माहिती आहे? होईल त्याचा क्लिअर करूया. मॉडिसन मार्शनने मिस अमेरिका 2024 चा मुकुट जिंकलेला आहे. रुपिका गोवर ही मिसेस इंडिया 1 इन अ मिलियन 2024 चा विजयी झालेली आहे. चला पुढचा प्रश्न बघा काय आहे. काय म्हणतो की अलीकडे भारतीय सैन्याने पूर्व कमांडर मुख्यालय असलेले फोर्ट विल्यमचे नाव बदलून काय ठेवलेले आहे? आलं लक्षात? बघा काय म्हणले, भारतीय सेनेचे पूर्व कमांडरचे काय होते? मुख्यालय होते. काय होते? मुख्यालय होते. त्याचं नाव काय ठेवलेलं आहे? आलं लक्षात? त्याचं नाव काय ठेवलेलं? आता किल्ला आलेला आहे बघा, याचं नाव असं पण असू शकतो, नमो दुर्ग. बरोबर आहे, नमो दुर्ग. अभय दुर्ग. बरोबर आहे, अभय दुर्ग. दुर्ग म्हणजे किल्ला होतो. त्यानंतर विजय दुर्ग. बरोबर आहे, विजय दुर्ग. हे पण लक्षात ठेवा. ओके, अभय दुर्ग, विजय दुर्ग, नवदुर्ग. काय नाव? फोर्ट विल्यम. बरोबर, फोर्ट विल्यम हा किल्ला होता. पूर्वी ग्रामसेवकला प्रश्न विचारला होता नांदेड जिल्ह्यामध्ये की मद्रास हे ठिकाण कोणत्या किल्ल्यावर बसलेलं आहे? तर मद्रास हे ठिकाण फोर्ट विल्यम किल्ल्यावर बसलं होतं. फोर्ट विल्यम किल्ल्यावर. बघा 1698 मध्ये, थोडासा इतिहास सांगतो. 1698 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने 3 गावं एकत्र केली. गोविंदपुरम, सुतानुती आणि कालिकत ही 3 गावं एकत्र करून एक किल्ला बनवला. हा एक किल्ला बनवला आणि तो 1781 मध्ये त्या किल्ल्याचं नाव होतं फोर्ट विल्यम. काय? फोर्ट विल्यम. आलं लक्षात? फोर्ट विल्यम. आणि या किल्ल्याचं रूपांतर कशामध्ये झालं? मद्रासमध्ये झालं. आणि मद्रासचे रूपांतर कशामध्ये झालं? चेन्नईमध्ये झालेलं आहे. मग आपल्याला प्रश्न विचारला होता की मद्रास हे ठिकाण कोणत्या किल्ल्यावर बसलेलं होतं? तर फोर्ट विल्यम या किल्ल्यावर बसलं होतं. कोणती 3 गावं एकत्र केली? गोविंदपुरम, सुतानुकी आणि कालिकत हे 3 गावं एकत्र करून हा किल्ला बनवलेला होता. मग या किल्ल्याचं नाव काय देण्यात आले होतं? या किल्ल्याचं नाव दिलं आता सॉरी अलीकडे भारतीय सैनिक पूर्व कमांडरचे मुख्यालय असलेले फोर्ट विल्यमचे नाव काय ठेवलेलं आहे? विजयदुर्ग किंवा विजय किल्ला असं त्याचं नाव ठेवलेलं आहे. जे इथं तुम्हाला दिसत असेल बघा, फोर्ट विल्यम याचं नाव ठेवलेलं आहे विजयदुर्ग.
जसं फोर्ट विली भारतीय सैन्याचे कोलकाता येथील पूर्व कमांडरचे मुख्यालय असलेल्या फोर्ट विल्यमचे नाव बदलून विजय दुर्ग असे ठेवलेले आहे. डिसेंबर 2024च्या मध्यात घेतलेला हा निर्णयाचा उद्देश काय आहे? काय हे नाव बदललं? याचं कारण काय बघा, वसाहतीवादी वारसा सोडून. म्हणजे कसं, आता हे फोर्ट विल्यम ज्यांनी बांधले असेल त्यांचं नाव दिलं असेल, मग सुरुवातीपासून तेच नाव आलेलं आहे. म्हणजे वसाहतीपासून पूर्वी वसाहती होत्या, त्या वसाहतीपासून ही परंपरा चालत आलेली. ही परंपरा कुठंतरी नष्ट व्हावं. काय, ही परंपरा कुठंतरी नष्ट व्हावं यासाठी वसाहतीली वारसा सोडून देणे आणि भारताच्या स्वदेशी लष्कराची इतिहासाला स्वीकारणे हा याच्या मागचा मुख्य काय आहे? उद्देश आहे. पुढे बघा, पुढचा आहे 7 नंबर. नुकत्याच झालेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या पुरुष कबड्डी संघाने विजेतेपद जिंकलेलं आहे? नुकत्याच झालेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पुरुष गटाने कोणत्या राज्याने कबड्डीमध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे? तर ते आहे उत्तर प्रदेश. कोण आहे? उत्तर प्रदेश. बघा, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे कर्णधार अर्जुन देशवालच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशाचे पुरुष कबड्डी संघाने चंदीगडला 57-83 असा पराभव केला. मग चंदीगड काय आहे? उपविजेता. हे काय आहे? उपविजेता. ओके, उपविजेता आहे. चंदीगड उपविजेता आहे. ठीक आहे. गेल्या 3 वर्षात राष्ट्रीय क्रीडा काय अवघड आहे की रे बापू, याचा लेक्चर घेऊ देते की घेऊ दे ना. बघा, थांब तरी बा, काय प्रॉब्लेम आहे बघ तरी. चालूच आहे त्याचं काम. लाईटा मारणं कामच चालू आहे. आलं लक्षात? थांबतो की कस करतो? पुढे शिकू की शिकू नको? 7 तर प्रश्न झालेत, अजून 7 प्रश्न आहेत. थांब थोडा वेळ. थांबला आता. असो, चला बघा काय म्हणतो की गेल्या 3 वर्षात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उत्तर प्रदेश हे दुसरे कबड्डी सुवर्ण पदक आहे. उत्तर प्रदेशाला कितीदा जिंकलेला आहे आपल्याला विचारतील, तर दुसऱ्यांदा जिंकलेला आहे. कितीदा जिंकलेला आहे? दुसऱ्यांदा जिंकलेला आहे. अमके रे बाबा. चलो, आता उत्तर प्रदेश म्हणल्यावर तर आपल्याला मॅपवर उत्तर प्रदेश कसं दिसतं हे आपल्याला लक्षात येईल. बघा, हे आहे उत्तर प्रदेश. भारताच्या या कोपऱ्यामध्ये उत्तर प्रदेश आहे आणि ते या प्रकारे पसरलेलं आहे. मग राजधानी काय आहे? लखनौ आहे. मुख्यमंत्री कोण आहेत? योगी आदित्यनाथ, हे जे इथे तुम्हाला दिसतात. आणि राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. हे काय आहेत? राज्यपाल आहेत. ओके, हे काय असणार आहेत? राज्यपाल असणार आहेत. असं करा. हा म्हणा बाळा. कुठल्या वायर मध्ये प्रॉब्लेम आहे, काय आहे, काहीच माहित नाही बघा. लक्षात. पण आता चालू आहे, चालू आहे, चालू आहे. चला म्हणलं बाबा याने, पण ते लयच अवघड करायला लागलं बघा ना. 2 मिनिटं थांबा, बघू. तरी पण तसंच होतंय. ओके, थांबलंय कुठं बघूया, ट्राय करू. हे आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला अजून काही महत्वाच्या गोष्टी आहेत. काय काय घडामोडी आहेत उत्तर प्रदेशमध्ये? उत्तर प्रदेशातील 7 जिल्हे प्रयागराज, काशी, चांदोली, गाजीपूर, जैनपूर, मिर्जापूर व भेदोही हे एकत्र करून एक धार्मिक सर्किट उभारणार
आहेत. कुठे? उत्तर प्रदेशमध्ये. त्यानंतर प्रयागराजमध्ये एक प्लेट एक बॅग अशी मोहीम सुरू केलेली आहे. उत्तर प्रदेश सरकारने गुगल क्लाउडच्या सहकार्याने AI चालित कृषी नेटवर्क सुरू केलेलं आहे. त्यानंतर ग्रेटर नोएडा इंडस फूड 2025 प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढवण्यासाठी उत्तर प्रदेशने जागतिक बँकेला $325.10 दशलक्ष कर्ज मंजूर केलेले आहे. उत्तर प्रदेश हे GEM पूर्णपणे लागू करणारे पहिले राज्य बनलेलं आहे. पुढे बघा, पुढचा 9 नंबरचा प्रश्न काय म्हणतो? न्याय विभागात अलीकडे कोणाची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? हर्षकुमार, RP ठाकूर, मोनिका राणी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर यांचं नाव आहे मोनिका राणी. मोनिका राणी ह्या एक शिक्षिका होत्या आणि त्या IPS अधिकारी बनलेल्या आहेत. बघा, मोनिका राणी कैसे टीचर से बनी IPS इथं तुम्हाला दिसत असेल. बघा, मोनिका राणी ह्या 2010 बॅचच्या IS ऑफिसर आहेत. यांची केंद्रीय कर्मचारी भरती योजनेअंतर्गत न्याय विभागात संचालक म्हणून काय केलेली आहे? नियुक्ती केलेली आहे. ओके, पुढे जाऊया. पुढचं बघा, महत्वाचं, मेजर जनरल इमीर यांची इस्रायलच्या संरक्षण दलाचे नवे प्रमुख बनलेले आहेत. त्यांची नियुक्ती झाली, मग अशा अनेक नियुक्त्या आहेत. जसं एच शंकर यांची चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड MD म्हणून नियुक्त झालेली आहे. जे हर्ष कुमार यांची महाकुंभ चेंगराचेंगरीवरती न्यायिक आयोग म्हणून नियुक्ती केलेली आहे. बघा, IMP करून ठेवा, हे लय लोकांचा मृत्यू पडलेला आहे. मग या चेंगराचेंगरीसाठी न्यायिक आयोगाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर हर्षकुमार बरोबर आहे, जे हर्षकुमार यांची नियुक्ती केली. सोनी ग्रुपचे कॉर्पोरेशनचे हिरोकी तोतोकी यांची नवीन CEO म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर राजेश निर्वाण यांची BCAS नागरिक विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. हिसाशी ताकेची मारुती सुझुकीच्या MD आणि CEO म्हणून पुन्हा नियुक्ती झाली. त्यानंतर M मोहन लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटरचे नवे संचालक बनलेले आहेत. आणि नीरज पारिक यांची रिलायन्स पॉवरच्या MD आणि CEO म्हणून काय झालेली आहे? नियुक्ती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 9, अलीकडे लष्कराने कोणत्या IIT सोबत उंचावर बांबूवर आधारित बंकर विकसित करण्याचा करार केलेला आहे? बांबूवर आधारित, बरोबर आहे, बांबूवर आधारित. तर ते कोणी केलेला आहे? IIT गुवाहाटीने केलेला आहे. जसं बघा, हे चुकून आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव यश कृष्णन यांनी 5 फेब्रुवारी 2024 रोजी नोएडा येथे डिझाईन मधील NIEL IT सेंटर ऑफ एक्सचेंजचे उद्घाटन केले. राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था. आता IIT गुवाहाटी आलं, मग IIT भरपूर काही कामं झाले. बघा, स्वदेशी 6G ऑप्टिकल चिपसाठी C.ची IIT मुंबई सह भागीदारी झालेली आहे. IIT मद्रासने आशियातील सर्वात मोठा उथल लाटांचा बेसिन अनावरण केलेले आहे. त्यानंतर IIT गुवाहाटीने कर्करोग उपचारासाठी इंजेक्शन करण्यायोग्य हायड्रोजेल विकसित केलेले आहे. माती प्रदूषण रोखण्यासाठी IIT मुंबईने बॅक्टेरिया विकसित केलेला आहे. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये IIT दिल्ली भारतात अव्वल आहे. IIT खरगपूरमध्ये 2025च्या जागतिक विद्यापीठ क्रमवारीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि IIT कानपूरने अनटार्गेट स्टील तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. पुढे बघू. पुढचा महत्वाचा, भारतीय उच्च युक्तालयाने अलीकडे भारतीय तंत्रज्ञान आणि आर्थिक सहकार्य ITEC दिन कुठे साजरा केला? नेपाळ, भूतान, श्रीलंका यापैकी कुठे साजरा केलेला आहे? बरोबर आहे. हा दिवस कुठे साजरा केला? नेपाळमध्ये, भूतानमध्ये का श्रीलंकेमध्ये केलेला आहे? तर याचं नाव आहे श्रीलंका. काय आहे? श्रीलंका. आता श्रीलंका म्हणलं तर श्रीलंका मॅपवर कसा दिसतो? इथं तुम्हाला आहे. श्रीलंकेची राजधानी आहे कोलंबो. चलन आहे SL रुपया, म्हणजे श्रीलंका रुपया. पंतप्रधान हरिनी अमरसरिया आणि राष्ट्रपती आहेत अनुराग कुमार दिसानायके. हे कोण आहेत? तिथले राष्ट्रपती आहेत. आणि हा भारत आहे. या भारताच्या इथं काय आहे? श्रीलंका आहे. आणि इथं कोणती खाडी आहे? जरा मला कमेंट मध्ये सांगा. मी खूपदा सांगितलेलं आहे, भारत आणि श्रीलंका मध्ये कोणती खाडी आहे? कमेंट करा जरा. बघा, आता श्रीलंका म्हणलं, श्रीलंके 4 फेब्रुवारी रोजी आपला राष्ट्रीय दिवस साजरा करतो. 4 फेब्रुवारीला भारत आणि श्रीलंका यांच्यात संयुक्त नौदल सराव SLINEX 2024 विशाखापट्टणम येथे सुरू झाला, ओडिसामध्ये. त्यानंतर श्री शम्मी शिल्वा
श्रीलंकेचे क्रिकेटरचे अध्यक्ष बनले. श्रीलंकेच्या क्रिकेटपटू प्रवीण जय विक्रमावर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून 1 वर्षाची बंदी. अनुराग कुमार दिसानायके श्रीलंकेचे 9वे राष्ट्रपती बनलेले आहेत. श्रीलंका भारतासह 35 देशांमध्ये विजामुक्त परवाना देणार आहे किंवा दिलेला आहे. भारत आणि श्रीलंकेत पायाभूत सुविधा आणि वीज विकासासाठी सामंजस्य करार करणार आहेत. पुढे बघा, कोणते राज्य अलीकडे नक्षल मुक्त झालेले आहे? आयएमपी करून ठेवा. आपल्या भारतातील राज्य नक्षल मुक्त झालेलं आहे. झारखंड आहे, कर्नाटक आहे, छत्तीसगड आहे. आलं लक्षात? कोणतं राज्य आहे? बघा, कर्नाटक मधील शेवटची सक्रिय नक्षलवादी लक्ष्मीने उडप्पी मध्ये आत्मसमर्पण केलं, ज्यामुळे राज्य अधिकृतपणे नक्षल मुक्त झालं. बघा, कर्नाटक मधील शेवटची सक्रिय नक्षलवादी लक्ष्मीने उडपी मध्ये आत्मसमर्पण केलेलं आहे. म्हणजे कोणतं राज्य नक्षल मुक्त झालेलं आहे? तर कर्नाटक. ठीक आहे. अ श्रेणी अंतर्गत 7 लाख रुपयांच्या समर्पण पॅकेजसाठी पात्र आहे, ज्यामध्ये पूर्ववसनांसाठी फायदे देखील समाविष्ट आहेत. तर बघा, पुढे बघा, महत्वाचं. मग आता कर्नाटक म्हणलं तर तुम्हाला माहिती आहे, कर्नाटक म्हणलं तर आपल्याला काय आठवलं पाहिजे? कॉफी. काय आठवलं पाहिजे? कॉफी. मग राजधानी काय आहे? बंगळूर. मुख्यमंत्री कोण आहे? सिद्धरामय्या, बरोबर आहे. आणि राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत. काय आहेत? गेहलोत, थावरचंद गेहलोत. आणि मुख्यमंत्री कोण आहे? सिद्धरामय्या. ओके. आणि इथं कॉफीचा कप दिसतोय, म्हणजे कर्नाटक काय आहे? कॉफी. आणि तुम्हाला फळांसाठी काय आहे? मला कमेंट मध्ये सांगा, कोणतं राज्य आहे फळांसाठी? इथं भारत आहे, भारताच्या या कोपऱ्यावर कर्नाटक आहे, आणि या प्रकारे ते पसरलेलं आहे. पुढे बघा, कर्नाटकात सापडलेली प्राचीन उमादेवीची धातूची मूर्ती आहे. त्यानंतर कर्नाटकमध्ये विदर्भाला हरवून 5व्यांदा विजय हजारे ट्रॉफी जिंकली. कर्नाटक सरकारने वन गुन्ह्यांसाठी गुरु नाक्षी ऑनलाईन FIR प्रणाली सुरू केली. आशियातील सर्वात मोठा एअर शो एअर इंडिया 2025 बंगळुरूमध्ये आयोजित. भारतीय लष्कराने भविष्यातील युद्धांसाठी बंगळुरूमध्ये AI इन्क्युबेशन सेंटर अनावरण केलं. उबरन बेंगळुरूमध्ये महिलांसाठी मोटो वुमन ही वेबसाईट टॅक्सी सुरू केली. कर्नाटकच्या राज्यपालांनी युवा शुद्धी अभियान सुरू केलं. आणि अमेझॉन बेंगळुरूमध्ये त्यांचे पहिले अमेझॉन फ्युचर इंजिनिअरिंग मेक स्पेस लॉन्च करणार आहे. हे होतं कर्नाटक बद्दल. 12 नंबरचा प्रश्न, जागतिक औषधिकांशी 15वी आंतरराष्ट्रीय बैठक अलीकडे कोठे पार पडली? नवी दिल्ली, जिनिव्हा आणि ट्रान्सबर्ग अलीकडे कोठे आयोजित झालेली आहे? तर कुठे आयोजित झाली? ही पार पडली नवी दिल्लीला पार पडलेली आहे. 15वी काय आंतरराष्ट्रीय बैठक, 15वी आंतरराष्ट्रीय बैठक कुठे पार पडली? नवी दिल्ली येथे पार पडलेली आहे. बघा, जागतिक औषधिकांशी 15वी आंतरराष्ट्रीय बैठक 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान भारताची राजधानी नवी दिल्ली येथे आयोजित केली जाईल. या आंतरराष्ट्रीय बैठकीने जागतिक फार्मकोपिय नेते, नियामक अधिकारी आणि उद्योग भागधारकांना फार्मकोपियामध्ये सहकार्य मजबूत करण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य परिणाम सुधारण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले आहे. ओके, पुढे जाऊ. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय शहरी सहकार्य वाढवण्यासाठी FICCI ने अलीकडे कोणासोबत भागीदारी केलेली आहे? UNHRC, X-City दुबई आणि युनेस्को. कोणासोबत त्यांनी काय केलेलं आहे? भागीदारी केलेली आहे. तर एक्सपोर्ट सिटी दुबई सोबत केलेली आहे. बघा, आंतरराष्ट्रीय शहरी सहकार्य वाढवण्यासाठी FICCI ने फेडरेशन ऑफ इंडिया चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, याचा फुल फॉर्म काय होतो? फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि एक्सपो सिटी दुबई यांनी भागीदारी केलेली आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये होणाऱ्या आगामी आशियाई पॅसिफिक सिटीज समिट APCS, बघा APCS याचा फुल फॉर्म काय आहे? आशियाई पॅसिफिक सिटीज समिट आणि महापौर मंचात भारतीयांचं सहकार्य सुलभ करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हे चुकून आले. पुढचा महत्वाचा 14 नंबरचा प्रश्न, व्यंकटरमैया यांच्या अलीकडे निधन झाले. ते कोण होते? गायक होते, अभिनेता होते, समाचार वाचक होते, म्हणजे बातम्या वाचक, बरोबर आहे, जे बातम्या वाचून दाखवतात ते होते.
बघा, व्यंकटरमैया यांच्या अलीकडे निधन झाले, ते कोण होते? गायक होते, अभिनेता होते की कोण होते? तर ते कोण होते? हे आहेत आपले व्यंकटरमयन. बरोबर आहे. हे किती वर्षाचे होते? 102 वर्ष जगले बा. किती? 102 वर्ष. 100 पार केले. आणि ते कोण होते? समाचार वाचक होते. आलं लक्षात? कोण होते? समाचार वाचक होते. आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयात अलीकडे कोणत्या संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे? कोणाची संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे? सुमित सिन्हा, सागर सिंग कलसी, शशांक आनंद यापैकी नाही. तर कोण आहे? सागर सिंग कलसी. बरोबर आहे. तर हे आहेत सागर सिंग कलसी, जे इथे तुम्हाला दिसत आहेत. बघा, IPS अधिकारी सागर सिंग कलसी 2010 च्या बॅचचे AGMUT कॅनडा यांचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संचालक म्हणून काय झालेली आहे? नियुक्ती झालेली आहे. ओके, तर हे होते. आता यांची नियुक्ती झाली. भारतातील अनेक नियुक्त्या, ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांची CRPF चे संचालक म्हणून नियुक्ती झाली. एंजल वन अमरीश केंगे यांची त्यांच्या ग्रुप CEO, बरोबर, एंजलचे ग्रुप CEO म्हणून नियुक्ती झाली. न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती. श्री विनीत जोशी यांची शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण सचिवपदी नियुक्ती. BCCI ने जे अरुण मिश्रा यांची लोकपाल म्हणून काय केली? नियुक्ती केली. निधी खरे यांनी नवीन आणि नवीकरण ऊर्जा मंत्रालयाच्या सचिवपदी अतिरिक्त कारभार स्वीकारला आहे. तुहीन कांत पांडे अर्थ मंत्रालयाच्या नवीन महसूल सचिवपदी नियुक्त झाली. आणि टीम इंडियाचे फलंदाज प्रशिक्षक म्हणून सितांशु कोटक यांची काय आहे? नियुक्ती झालेली आहे. हे होते आजचे महत्वाचे प्रश्न. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर मी आज सांगून देतो. तुम्हाला प्रश्न विचारला होता, बघा तुमच्यासाठी प्रश्न नाही, कालचा प्रश्न आहे, अलीकडे बार्ट व डेवर यांनी कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून काय घेतलेली आहे? शपथ घेतलेली आहे? मेक्सिको, इंडोनेशिया आणि बेल्जियम. तर कोणत्या देशाचं होतं? बेल्जियम या देशाचं होतं. आता आपण वन लाईनर प्रश्न बघणार आहेत, म्हणजे संपूर्ण दिवसामध्ये जेवढे काही दिवस झाले त्याची काय आपण एका सेकंदात नाही, जे काही 10-12 सेकंद किंवा जे काही आपले 2-3 मिनिटांमध्ये आपण काय करतो त्याची रिव्हिजन करतो. जसं जॉन रॅटक्लिफ यांची अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली. महाराष्ट्रात होमिओपॅथिक डॉक्टरांना ॲलोपॅथिक औषध लिहून देण्याची परवानगी FDA ने दिलेली आहे. कोमिंदो मेंडिस यांची ICC इमर्जिंग पुरुष क्रिकेट ऑफ द इयर म्हणून जिंकलेला आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये चिनारच्या धाराचे जिओ टॅग प्रक्रिया सुरू आहे. कर्नाटकने विदर्भाला हरवून 5व्यांदा विजय हजारे ट्रॉफी जिंकली. हॅनले पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये सिंगापूर प्रथम स्थानी आहे. 37व्या ग्रॅमी पुरस्कारामध्ये चंद्रिका टंटनने सर्वोत्कृष्ट न्यू एज, एम्बिएंट व चांट अल्बम श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्कार मिळवलेला आहे. आयुष्यमान जन आरोग्य योजना लागू करणारे ओडिशा 34वे राज्य आहे. हिमाचल प्रदेश नियंत्रित गांजा लागवडीसाठी एक पायलट अभ्यासकाला मान्यता दिलेली आहे. जितेंद्र पाल सिंग यांची इस्रायलचे भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली. आणि मेजर जनरल इयाल झमीर यांची इस्रायलचे संरक्षण दलाचे नवे मुख्य प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचं बघा, महत्वाचं, भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून ICC अंडर-19 महिला T20 विश्वचषक 2025 जिंकलेला आहे. त्यानंतर अमेरिका क्युबातील ग्वांतानामो बे येथे स्थलांतरितांसाठी एक बंदी केंद्र उभारणार आहे. चीनने जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगद्याचे अनावरण केलं. भारतातील लांडग्यांच्या अधिवेशनासाठी संरक्षण करण्यासाठी गुजरात ॲटलस लॉन्च केलं. प्रज्ञानंद यांनी प्रतिष्ठित टाटा स्टील मास्टर्स 2025 विजेतेपद जिंकलेले आहे. ईशान्येकडील प्रॉपर्टी कार्ड वितरणात मिझोराम आघाडीवर आहे. भारत जगातील 7व्या क्रमांकाचा कॉफी उत्पादक देश बनलेला आहे. केंद्र सरकारने बिझनेस डॉक्युमेंट्स मॅनेजमेंटसाठी एंटिटी लॉकर लॉन्च केलेला आहे. पंकज मिश्रा यांनी त्यांचे नवीन पुस्तक द वर्ल्ड आफ्टर गांजा हे प्रकाशित केलेलं आहे. कार्बन तटस्थ साध्य करण्यासाठी उत्तराखंड सरकारने आइसलँड सोबत करार केला. आणि छत्तीसगड सरकारने दीनदयाळ उपाध्याय कृषी मजदूर कल्याण योजना काय केलेली आहे? सुरू केलेली आहे. तर आजच्या तुमच्यासाठी महत्वाचा प्रश्न असेल. आजचा प्रश्न आहे, याचं उत्तर प्रत्येकाने कमेंट मध्ये द्यायचं आहे. काय म्हणतो की कोणत्या देशाने अलीकडे त्यांच्या गिर्यारोहक नियमांमध्ये सुधारणा केलेली? भारत आहे, भूतान आहे, नेपाळ आहे. आलं लक्षात? याचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये द्यायचं आहे. ओके, तर हे आपलं ऍप आहे. ऍप डाउनलोड करा आणि यावर तुम्हाला कोर्स मी सांगितलेला आहे. ही आपली बॅचेस सुरू आहेत. बॅचेस सुद्धा जॉईन करू शकताय. बघा, मी तुम्हाला आपली हे दाखवून देतो.
की आपली जी 99 रुपयाची पीडीएफ आहे ती एकदा दाखवून देतो, मग मी थांबतो. ती कुठे भेटेल, काय भेटेल हे पण सध्या दाखवतो. बरोबर आहे. खूप जण मला मेसेज करतात. बघा आपलं ऍप आहे. ऍप तुम्ही जर डाउनलोड केलं, हे ऍप आहे. बरोबर आहे. आता लक्ष द्या. हे ऍप जर डाउनलोड केलं तर ह्या ऍप मध्ये बघा तुम्हाला इथं डायरेक्ट मध्ये दिसेल रजिस्टर केल्यावर इथं चालू घडामोडी यावर क्लिक करा. ह्या ऍप वर क्लिक केलं की तुम्हाला इथं कोर्स दिसेल. बरोबर आहे. तो बाय नाव करा. बाय नाव केल्यावर व्ह्यू येईल. व्ह्यू केल्यावर हे रेकॉर्डेड मध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओ लेक्चर, त्यानंतर इथं क्लास नोट्स आणि त्यानंतर इथं तुम्हाला ई बुक दिसेल. ओके. आता हे ई बुक ओपन केलं. बरोबर आहे. हे ई बुक डाउनलोड कसं होतं, इथं 3 लाईनी दिलेल्या आहेत. या 3 लाईनीवर क्लिक केलं तर एक्सपोर्ट म्हणून एक ऑप्शन येतो. एक्सपोर्ट वर क्लिक करा. तुम्ही काय करू शकता, ते डाउनलोड करू शकताय. आलं लक्षात. हा कोर्स आहे आणि जबरदस्त ई बुक बनवलेला आहे. बरोबर आहे. सर्व इमेज टाकलेले आहेत. राज्य असेल राज्याचा इमेज, देश असेल देशाचा इमेज, कोणत्या देश कुठं बसलेला आहे, कोणतं राज्य कुठं आहे. जसं अरुणाचल प्रदेश आहे. अरुणाचल प्रदेश भारताच्या या वरच्या कोपऱ्यावर बसलेला आहे. हे अरुणाचल प्रदेश. मग सध्या तिची कॅपिटल काय आहे, सीएम कोण आहेत, गव्हर्नर कोण आहेत, हे डिटेल मध्ये माहिती दिलेली आहे. आलं लक्षात. जसं महाराष्ट्र आलं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मग कॅपिटल काय आहे, सीएम कोण आहेत, गव्हर्नर कोण आहेत, हे महाराष्ट्राबद्दल. मग महाराष्ट्राबद्दल अजून काय काय महत्वाचे प्रश्न आहेत, हे डिटेल मध्ये हा बुक मी बनवलेला आहे. याचा तुम्ही काय करू शकता, फायदा घेऊ शकताय. चालेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि तुम्हाला वाटत असेल फायदा होत असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा. आज थांबूया. आजच्यासाठी एवढं. जय हिंद. बाय. टेक केअर. विश ऑल द बेस्ट. आणि 9 वाजता पेपर प्रत्येकाने सोडवा. धन्यवाद.